श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज पालक त्यांचा स्वभाव, मुलांचे संगोपन आणि त्यांच्या भवितव्यावर होणारा परिणाम असा विषय असणार आहे. पण त्यापूर्वी हा विषय मला एका गोष्टीतून सांगायला जास्त आवडेल. काही चुकलं तर माफ करा, पण हा विषय मी आजकाल खूप पाहते आहे म्हणून शेअर करते आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आजचा विषय मी 2 भाग करून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. माझा हा विषय तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये आपले मत द्यायला विसरू नका. चला मग सुरू करूयात आजच्या विषयाला. एक चौकोनी कुटुंब असते. त्यात आई, वडील आणि त्यांचे 2 मुलं असतात. त्या जोडप्याला ॲक्च्युली स्वतःचे एकच मूल असते, पण मूल होत नाही असा विचार करून त्यांनी एक मूल दत्तक घेतले आणि त्याच्यानंतर त्या दाम्पत्याला स्वतःचे एक मूल झाले. असे बरेच केसेस आहेत जिथे दत्तक मुलाला दुरावा सहन करावा लागतो आणि लाड स्वतःच्या मुलाचे केले जातात, त्याचे हट्ट पुरवले जातात. असंच काहीसे या कुटुंबामध्ये होते. जेव्हा स्वतःचे मूल झाले तेव्हा दत्तक मुलाला थोडे दूर केले गेले. जास्त त्रास नाही, पण जे मातृत्व स्वतःच्या मुलाला मिळत होते ते त्या दत्तक मुलाला मिळत नव्हते. अटेन्शन मिळत नव्हते. पण तो मुलगा खूप समजूतदार होता आणि त्याचा धाकटा भाऊ खोडकर आणि हट्टी होता. दोघे पण हुशार होते, पण दोघांच्या बिहेवियरमध्ये खूप डिफरन्स होता. दत्तक मुलाला एखादी गोष्ट मिळवायला खूप स्ट्रगल करावं लागत असे, तर दुसऱ्याला मागता क्षणी हातात मिळत असे. दत्तक मुलाला स्वतःचे डिसिजन घेता यायला लागले, पण दुसऱ्याला घेता येत नव्हते. सगळे त्याचे पालकच घ्यायचे. असे त्यांचे संगोपन होत असे. दोघेही मोठे झाले, चांगले शिकले आणि नोकरी करायला लागले. दत्तक मुलगा हा इमोशनली खूप स्ट्रॉंग असतो. टाईम, मनी कसे मॅनेज करायचे, स्ट्रगल काय असते हे सगळं त्याला माहीत होते. हा स्वतःला चांगला ओळखून होता, स्वतःबद्दल क्लिअर होता, स्वतःचे असे मत होते त्याला. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे त्याला सगळे माहीत होते. पण दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ, ज्याला सगळं लहानपणापासून पेरेंट्सच्या ॲक्शनमध्ये राहायची सवय होती, त्या मुलाला स्वतःचे विचार नव्हते. रिस्पॉन्सिबिलिटी काय हे पण माहीत नसते. चुका नेहमी झाकल्या जात असे, म्हणून नेहमी आपले चुका लपवणे, खोटं बोलणे हाच त्याचा गुणधर्म होत होता. काही वर्षांनी दोघांचे लग्न झाले. दत्तक मुलाचा संसार फुलत गेला. हळूहळू त्याची प्रगती होत गेली. त्याला मार्गदर्शन करायला असं कोणीच नव्हते. फक्त त्याला माहीत होते की रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, वेळेचे महत्त्व काय असते, प्रगती करणे काय असते. हा मुलगा सर्व काही स्वतःच्या हिमतीवर सगळे करू लागला आणि त्याला या वेळेस काहीच त्रास किंवा त्या गोष्टीचे बर्डन वाटत नव्हते. त्याच्या बायकोचा त्याच्यावर दिवसेंदिवस विश्वास वाढत जात होता. काही प्रॉब्लेम आला तर सहजगते तो त्या अडचणीतून बाहेर निघत असे. त्याला कोणती परिस्थिती कशी हाताळायची हे चांगलेच माहीत होते. त्याने स्वतःचीच प्रगती फक्त न करता त्याने कुटुंबाची पण तेवढीच प्रगती केली आणि तो सुखी झाला. तो नेहमी त्याच्या निर्णयावर ठाम राहत असे. कधी काही बायकोशी भांडण होत असे, तिला मॅच्युअरली समजावत असे. कधी चुकले तर सुधारण्याची हिंमत पण ठेवत असे. दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ, याला फक्त पैसे कमवणे शिकवले, पण रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, स्ट्रगल काय असतो, चुका झाकल्यावर शिकून त्याला एक्सेप्ट करून पुढे जाणे याचा अनुभव दिलाच गेला नाही. नेहमी कधी चुका होत असेल तेव्हा सवडीने चुका बायकोवर ढकलत असे किंवा तिच्याशी भांडण करत असे. जेव्हा पण बायको आपल्या इनलॉजकडे सांगायला जायचे तर त्याच्या चुका लपवून ती कशी चुकते आहे हे दाखवले जायचे. जबाबदारी तिचीच असे करून तिच्यावर ढकलून द्यायचे. मध्यस्थी करून तिलाच ओरडायचे. अजूनसुद्धा मुलगा पेरेंट्सच्या ॲक्शनमध्येच होता. बायको काही अपेक्षा घेऊन येत असे तेव्हा नवऱ्याचे पेरेंट्स एक बॉर्डर क्रिएट करतात. तू जास्त अपेक्षा करते, एवढे करत जाऊ नकोस. त्यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ लागतो. हळूहळू बायकोचा विश्वास हा नवऱ्यावरून उडून जात होता. तिच्या मनात असंख्य विचार येत असे. माझा नवरा हा डिसिजन का घेऊ शकत नाही. त्यांचे नाते हळूहळू कमी होत चालले होते. एक दुरावा निर्माण होत असे त्यामध्ये आणि ती त्या घरामध्ये एकटी राहते, कारण तिला माहीत असते की तिचं ऐकणारं कोणीच नाही. ॲट द एंड तिची सहनशक्ती खूप कमी होते आणि त्याच घरात ती एकटी वावरू लागते. श्रोत्यांनो, आजचा हा पहिला भाग मी इकडेच संपवते. भेटूया दुसऱ्या भागामध्ये. श्रोत्यांनो, आजच्या या भागामध्ये आपण बघितलं की दत्तक मुलाच्या संगोपनामध्ये आणि स्वतःच्या मुलाला कसे संगोपन केले आणि त्यांच्या लाईफमध्ये काय परिणाम झाला. दुसऱ्या भागामध्ये आपण हे नक्की बघूया की आपण पालक काय करू शकतो. तर भेटूया दुसऱ्या भागामध्ये. श्री स्वामी समर्थ.